जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला। न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबात मध्ये। अकोले तालुक्यातील औरंगपूर येथे पहाटे घरात घुसून कुटुंबाला धाक दाखवत सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम लुटणाऱ्या टोळीला मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीसह 2 जणांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे। या कारवाईत अकोले येथील दरोड्यासह जिल्ह्यातील आश्वी, राहता, लोणी, अहिल्यानगर तालुका, पारनेर आणि घारगाव पोलीस ठाण्यातील घरफोडी, दरोडा आणि चोरीचे एकूण 10 गुन्हे उघडकीस आले आहेत। राहुरी तालुक्यातील एका पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी 12% व्याजदराने आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून अनेक ठेवीदारांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात संबंधित पतसंस्थेचे चेअरमन व संचालकांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। खरीप हंगामाच्या तोंडावर कोपरगाव तालुक्यातील धामोरी परिसरातील शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। नामांकित विदर्भ सीड्स कंपनीच्या सोयाबीन बियाणांच्या पिशव्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मातीचे खडे आणि काडी कचरा आढळल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। या प्रकरणाची दखल घेत कृषी विभागाने तातडीने पावले उचलत संबंधित कंपनीच्या बियाणे विक्रीवर बंदी घातली आहे। अकोले तालुक्यातील कोतुळ येथे प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूचा साठा विक्रीसाठी ठेवणाऱ्या एका आरोपीवर अकोले पोलिसांनी कारवाई करत सुमारे 6,11,230 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या कारवाईत गुटखा, पान मसाला, तंबाखूचा साठा तसेच एक स्विफ्ट कार अशी जप्त करण्यात आली आहे। राहता बाजार समितीत बुधवारी डाळिंबाला सर्वाधिक 275 रुपये किलो भाव मिळाला। राहता बाजार समितीत डाळिंबाच्या 8,518 क्रेट्सची आवक झाली। डाळिंब नंबर 1 ला 191 ते 275 प्रति किलोला भाव मिळालाय। डाळिंब नंबर 2 ला 101 रुपये ते 190 रुपये भाव मिळालाय, तर डाळिंब नंबर 3 ला 61 रुपये ते 100 रुपये भाव मिळाला आणि डाळिंब नंबर 4 ला 10 ते 60 रुपये भाव मिळालाय। गव्हाच्या 7 क्विंटलची आवक झाली। गव्हाला सरासरी 2,590 रुपये क्विंटल भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली। जिल्ह्याची खबरबात मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। अंमली पदार्थांच्या अवैध विक्री विरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर आणि श्रीरामपूर शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत वॉर्ड क्रमांक 2 येथून गांजासह एका आरोपीला अटक केली आहे। या कारवाईत 604.84 ग्रॅम गांजा, रोख रक्कम, इलेक्ट्रॉनिक वजन काटा असा एकूण 17,621 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। श्रीरामपूर शहरातील तरुण हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैया याच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ तसेच शहरातील संघटित गुन्हेगारीला आळा घालण्याच्या मागणीसाठी श्रीरामपुरात सर्वपक्षीय व व्यापाऱ्यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोर्चा काढण्यात आला। शहरातील हनुमान मंदिर येथून सकाळी 10 वाजता मोर्चास प्रारंभ झाला। या मोर्चेत शहरासह तालुक्यातील विविध भागातील सुमारे 4,500 ते 5,000 नागरिक सहभागी झाल्याने संपूर्ण शहरात तीव्र जनआक्रोश व्यक्त झाला। कर्जतचे उपनगराध्यक्ष संतोष मेहत्रे यांच्यावर दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव बुधवारी 11-0 मतांनी मंजूर करण्यात आला। पीठासन अधिकारी छाया सुनील शेलार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला। दरम्यान या प्रस्तावावर मतदानासाठी अनुपस्थित राहिलेल्या आमच्या गटामधील नगरसेवकांवर अपात्रतेबाबत कारवाई करणार असल्याची माहिती गटनेते प्राध्यापक सतीश पाटील यांनी दिली आहे। महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या बांधकाम विभागामार्फत विविध विकास कामांच्या सुमारे 50 कोटी रुपयांच्या निविदा बुधवारी खुल्या झाल्यानंतर संपूर्ण प्रक्रिया नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। सर्वसाधारणपणे शासकीय कामांच्या निविदा 20 ते 30% कमी दराने मंजूर होण्याची प्रथा असताना विद्यापीठातील कोट्यवधी रुपयांच्या निविदा अंदाजित किमती इतक्याच खुल्या झाल्याने ठेकेदार व बांधकाम क्षेत्रात आश्चर्य व्यक्त केले जात आहे। निविदा प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। श्रीरामपूर शहरातील हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैया यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ सर्वपक्षीय विविध व्यापारी संघटना व नागरिकांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बेमुदत बंदला तिसऱ्या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। परिणामी संपूर्ण शहरातील व्यापार, व्यवसाय, बाजारपेठा आणि दैनंदिन व्यवहार ठप्प झाले। या बंदचा फटका आता दक्षिण क्षेत्रालाही बसू लागला असून शहरातील बहुतांश शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले। जिल्ह्याची खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री।
जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.